विकास निधी मिळत नाही, जनतेची कामं करता येत नाही, म्हणून आम्ही पक्षांतर केलं, असा दावा करत ठाकरे गटाला रामराम ठोकून शिंदे गटात गेलेल्या खासदारांबाबत आता एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. निधी मिळाला नाही की मिळालेला निधीच वापरला गेला नाही असा सवाल आता उपस्थित होतोय. नमस्कार, मी अभिषेक आणि तुम्ही पाहतात लोकसत्ता. ठाकरे गटातून बाहेर पडताना अनेक खासदारांनी एकच सूर लावला होता. विरोधी पक्षात असल्यामुळे विकास कामांसाठी निधी मिळत नाही, मतदारसंघातील प्रश्न सोडवता येत नाही, जनतेची कामं रखडली आहेत. पण आता संसदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील आकडेवारीनं या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. कारण ज्या 6 खासदारांनी निधी न मिळाल्याची तक्रार करत शिंदे गटाची वाट धरली, त्यांनाच गेल्या 2 वर्षात तब्बल 100 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर झाला होता. मात्र या 100 कोटींपैकी विकास कामांसाठी खर्च झाला अवघा 13 कोटी 78 लाख रुपये. म्हणजेच 85% अधिक निधी तसाच पडून राहिल्याचं चित्र समोर आलं आहे. 6 खासदारांना मिळाला निधी किती, तर 100 कोटीपेक्षा जास्त निधी हा 6 खासदारांना मिळाला होता. त्यातून खर्च झाला 13.78 कोटी. अवापरित निधी हा 86 कोटींपेक्षा जास्त होता. आकडेवारी पाहिली तर अनेक धक्कादायक बाबी समोर येतात. नागेश पाटील आष्टीकर निधी 19 कोटी, खर्च 5.70 लाख. संजय दिना पाटील निधी 14 कोटी 7 लाख, खर्च 15 लाख. भाऊसाहेब वागचौरे निधी 14 कोटी 70 लाख, खर्च 71 लाख. संजय देशमुख यांना 18 कोटी 60 लाखांचा निधी मिळाला, त्यातील खर्च फक्त 1 कोटी 42 लाख रुपये करण्यात आले. संजय जाधव यांना 14 कोटी 70 लाख मिळाले, पण खर्च झाले केवळ 3 कोटी 80 लाख. तर ओम राजे निंबाडकर यांना मिळालेल्या 18 कोटी 50 लाखांपैकी खर्च झाले फक्त 2 कोटी रुपये. विशेष म्हणजे हेच खासदार पक्षांतर करताना निधी मिळत नसल्याचा मुद्दा सातत्याने मांडत होते. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नाही, रस्ते करता येत नाही, विकास कामे रखडली आहेत असे आरोप करण्यात आले होते. मात्र आता संसदेच्या अधिकृत आकडेवारीनंतर निधी मिळाला नव्हता की मिळालेला निधीच वापरला गेला नाही असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान सोशल मीडियावरही या आकडेवारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. निधी मिळाला नाही या दाव्यापेक्षा मिळालेला निधी खर्च का झाला नाही हा प्रश्न आता अधिक चर्चेत आहे. आणि याच मुद्द्यावरून पक्षांतराची कारणं किती खरी आणि किती राजकीय होती यावर नव्यानं चर्चा रंगू लागली आहे. मिळालेल्या निधीनुसार ओम राजे निंबाडकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जिल्हा नियोजन समितीचा निधी आहे, शासनाचे एवढे मोठे हेड आहेत त्याचा निधी आहे. फक्त एमपी लाटच्या निधीवर काय काम होतं तुम्हाला आताच सांगितलं ना मी. एक वॉर्डात 1 लाख रुपये मिळते, एका प्रभागात एका वॉर्डात 1 लाख रुपये कुठलं काम होते सांगा ना. आणि जे सत्ताधारी तुम्ही म्हणताय ना, सत्ताधारी पक्षाचे आमदार, सत्ताधारी पक्षाचे खासदार, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी ह्यांना मिळालेलं निधी सरकारकडनं, राज्य सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं, जिल्हा नियोजन समितीमधनं ही सगळी हेडची आकडेवारी काढा आणि ह्या हेडची आकडेवारी काढून मग तुम्ही आम्हाला विचारा की बाबा तुम्हाला त्यांच्या बरोबर मिळतोय म्हणून. खासदारांच्या निधी खर्चाची ही आकडेवारी आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. निधी नसल्याचं कारण पुढे करून पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या आरोपांवर संबंधित खासदार काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.